कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं. पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवायचा जिथे हे हिरवे साप जास्त वळवळ करतात. संधी तरी मिळाली हिशोब चुकते करण्याचे. नाही तर संधी बघत होता अरे कोणतरी बोलवा. आणि असंख्य महिन्यापासून जी माझी इच्छा होती की मला भिवंडीला जायचं आहे आणि काही हिंदू समाजाशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, ती माझी इच्छा दादा वैद्यकांमुळे आणि दीपक पाटलांमुळे ती पूर्ण झाली. यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो. इथे येण्याची इच्छा काही महिन्यापासून मनामध्ये होती. कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं. शेवटी आम्ही त्या पद्धतीचे कार्यकर्ते आहोत. ज्यांना तुम्ही अगर पाकिस्तानमध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की इथे भगवा झेंडा लढवा, तर त्याच्यातले आम्ही लोक आहोत. आम्हाला जिथे सगळं काय भगवमय आहे तिथेला जाऊन मजा येत नाही. ते आपलेच लोक आहेत. तिथे जय श्रीराम म्हणून फायदा काय, सगळं काय भगवमय. पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवायचा जिथे हे हिरवे साप जास्त वळवळ करतात, हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात, तिथे जाऊन थोडा काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोचल्या पाहिजे. म्हणून आवर्जून दादाच्या आणि दीपक पाटलांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद केलं. धन्यवाद. संधी तरी मिळाली हिशोब चुकते करण्याचे. नाही तर संधी बघत होता अरे कोणतरी बोलवा. नाहीतरी हे मुद्दाम भिवंडीच्या त्या नाक्यावरून उभं राहून दोन गोष्टी सांगणार होतो जरा त्यांना शुक्रवारच्या दिवशी. फार वळवळ वळवळ आहे तुमच्या भिवंडीमध्ये. थोडा काही गोष्टी त्यांना आठवणी करून द्यायच्या आहेत की आता ही जी वळवळ आहे ना, आता तुम्ही कमी करा. हा तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही. आता या राज्यामध्ये या हिंदू समाजाने, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलेलं आहे. आमच्यासारख्या असंख्य भगवादारांना आज सत्तेमध्ये बसवलेला आहे. म्हणून यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली तर फक्त त्याला आमची आठवण करून द्या. त्यांना परत कसं शुक्रवारी त्यांचा गॅस सिलेंडर उभा येतोय आम्ही बघतो. कारण का ज्या देशात आम्ही राहतो, ज्या राज्यात आम्ही राहतो, ते हिंदू राष्ट्र आहे हे कोणी विसरू नये. तुमच्या भिवंडीमध्ये हिंदूची संख्या कमी असली तरी आमच्या देशामध्ये हिंदू 90% राहतात. हे या जिहाद्यांनी विसरू नये. हे आठवण करून देण्यासाठी पण आज भिवंडीमध्ये आलेलं आहे. म्हणून माझ्या भिवंडीमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला मी सांगेन, तुम्ही कसलीही चिंता करू नका. घाबरू तर बिलकुल नका. काय चिंता करायची गरज नाही. आम्हालाही बघायचं आहे कसे वळवळ करतात, कसे बाहेर येतात, किती हिंमत दाखवतात. हे आता सरकार म्हणून आम्हाला बघायचं आहे. हे त्याला ठणकावून सांगण्यासाठी पण तुमच्या भिवंडीमध्ये आलेलं आहे. त्याला म्हटलं तर थोडं जरा अजून 4-5 दिवस दीपक थांबला असतं ना तर रोजा चालू होणार होता. लवकर बोलवलं मला. तू थोडा पीक वर बोलवायला पाहिजे ना. जेव्हा एकदमच उपरवाल्याची आठवण जास्त येते तेव्हा बोलवायचे होतं. तेव्हा यायला मजा येते. कळ काढायचे ना आपल्याला, आठवण करून द्यायची. सर्व धर्म समभावाचे जे टेपरकडे लावणारे काही कार्टे आपल्या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. गंगा जमुनी तहजीब, भाईचारा, ही जी काही नाटकं आम्हाला ऐकवलं जातात. मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी मिरवणुकीवर जेव्हा आमच्या गणेश भक्तांवर आणि आमच्या गणेश बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा दगडी मारली गेली
तेव्हा हे सर्व धर्म समभावामध्ये भडवे गेले कुठे होते हा प्रश्न पण विचारायला आज आलेला आहे. कुठे गेलेले तेव्हा? कशी हिंमत झाली? सर्व धर्म समभाव आहे ना देशात. जो नियम तुमच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीला लागतो तोच नियम आमच्या गणेश चतुर्थी आणि रामनवमीच्या मिरवणुकीला नाही लागला पाहिजे का? काय वेगळे नियम आहे? या देशामध्ये आमच्यापेक्षा आमच्या दादा वैदिकांनी असंख्य उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. दादांनी सांगावं अशी एक ईदची किंवा मोहरमची मिरवणूक मला सांगावी. आमचे पत्रकार मित्र आहेत समोर. एक अशी ईद आणि मोहरमची मिरवणूक दाखवावी जिथे आमच्या हिंदू समाजाने जाऊन तिथे दगड मारला असेल आणि त्याच्यामध्ये वैद्य आणला असेल. एक अशी मिरवणूक दाखवावी. कुठेच भेटणार नाही तुम्हाला. एक पण कानावर येणार नाही. मग जेव्हा आम्ही तुमच्या सगळे नियम पाळतो, तुम्ही जो काय त्या ईद आणि मोहरमच्या वेळी जो काय रस्त्यावर धिंगाणा घालता, कुठलाही नियम पाळत नाही, तेव्हा आम्ही अगर तुम्हाला काही बोलत नाही तर आमच्या गणेश चतुर्थी आणि हनुमान जयंतीच्या वेळी तुम्ही जे काय दगड मारण्याचा जो कार्यक्रम करता आणि जी काय स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करता, मी ह्या वर्षी तुम्हाला सांगतो, ह्या वर्षीच्या कुठल्याही हिंदू सणाच्या एक सणावर तुमचा दगड येऊन दे आणि मग महाराष्ट्रामध्ये जो तांडव होतो त्याचाही अनुभव तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला जो बाप आहे ना तो घेऊन जाईल. इथून एक कळून जाऊन एक दगड येऊन दे. एक काही समजा, धमकी समजा, चेतावणी समजा, काही समजा, तुमच्या जे काही कुराणमध्ये लिहिले ना ते समजा, मला फरक पडत नाही, पण एक दगड येऊन दे. सरकार आमचं आहे, हिंदुत्वादी विचारायचं आहे. या सरकारमध्ये तुमची मस्ती चालणार नाही. या भिवंडीचा मध्ये तर मुळीच चालणार नाही.